तुम्हाला पण वाटतं का तुमच्या मुलांनी बाहेरचं खाणं सोडून घरी असं हेल्दी खाल्लं पाहिजे? तर तुम्ही हे नक्कीच बनवलं पाहिजे. ही आहे मेथीची मटरी. इतकी कुरकुरीत आणि खुसखुशीत मेथीची मटरी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला पहिले गॅसवर कढई ठेवायची, तिथे 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि इथे मी बारीक अशी मेथी चिरून घेतली. 1-2 वाट्या मेथी मी चिरून ती परतून घेते आहे तुपामध्ये आणि मेथी ड्राय होईस्तोपर्यंत ती परतायची मिडियम गॅसवर. आणि परतून झाली की ती साईडला काढून ठेवायची. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. मला जास्त मटरी बनवायची होती त्यामुळे मी जास्त घेतले गव्हाचं पीठ. मी जर 3 वाटे किंवा 4 वाटे गव्हाचं पीठ घेतलं असेल त्याला अर्धी वाटी रवा टाकायचा आहे. त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, चवीनुसार मीठ आणि जी आपण मेथी परतली ना ती टाकून द्यायची त्याच्यामध्ये आणि तीळ टाकायचे पांढरे. लाल तिखट पण टाकायचे 1 चमचा तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता तुम्ही. मी ते 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे. सर्वच टाकलं ना की ह्याच्यावर कडकडीत अशी तेलाची मोहन घालायची आहे. तेल कडकडीत गरम करून ह्याच्यावर सोडायचं आहे आणि कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुऱ्याला मळतो आणि ते 10 मिनटं मग साईडला ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ मळायचं आहे. ते साईडला ठेवून द्या. त्यानंतर मग आता आपण इथे ना 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे तूप घेतलं आहे मी. ते आता मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून त्याची क्रीम बनवणार आहे. ते कशासाठी तर आपल्याला लेअरवाली मटरी बनवायची ना तर त्यासाठी. आता मी तुम्हाला सांगते ती कशी आपल्याला लावायची वगैरे. इथे मी आता मटरी बनवायला घेतली आहे. इथे 3 मी एकसारखे साईजचे हुंडे करून घेतले आहे गव्हाच्या पिठाचे त्या. आणि आता इथं मी तिन्ही पण ना लाटून घेते चपात्यासारखा. आपण जसं चपात्याला हे लाटतो ना तशा तिन्ही पण मी लाटून घेतल्या. आणि ही शेवटची जी आहे ना चपाती तर त्याला ना मी आता ती जी आपण क्रीम बनवली होती ना ती लावून घेते सगळीकडं आणि त्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहे. ते टाकलं की त्यानंतर दुसरी जी चपाती आहे ती त्याच्यावर टाकायची आणि परत त्याला ती क्रीम लावायची. आणि हाय तसंच जे पहिल्या चपातीला केलं तसंच इथं हे त्याला पण करायचं आहे. इथे मी आता तिसरी पण ती चपाती टाकते. ह्याने काय होणार आहे आपण लेअर व्यवस्थित पडणार आहे आपले आणि मटरी खुसखुशीत होणार आहे असं. त्यानंतर आता मी ही तिसरी पण झाली. आता मी ह्याचा एक रोल करून घेणार आहे. हलक्या हलक्या हाताने असा रोल करून घ्यायचा. बघा नीट जसं बनवते तसंच करा तुम्ही पण. त्यानंतर इथं मस्तपैकी मी साईडचे जे कॉर्नर होते ते कट करून टाकले म्हणजे व्यवस्थित बाकीचा शेप मग व्यवस्थित येईल. इथे मी छोटे छोटे असे हे करून घेतले, कापून घेतले आहेत मटरीच्या साईजचे. तुम्हाला जशी साईज पाहिजे ना तसं तुम्ही ते कापू शकता. साईज कुठली ही करायची ती तुमच्यावर डिपेंड आहे. मला अशा आवडतात तर मी ते असेच करते. आता हे सगळे साईडला ठेवून आता एक एक ना मटरी थोडी पिठामध्ये हे करून थोडंसं असं गोल असं थोडंसं त्याला पातळ लाटून घ्यायचं. थोडं मीडियम हे करायचं म्हणजे कसं कडक होता आणि फुगता पण चांगलं आपल्या मटरी. तर तेल गरम केलं आहे मी आणि त्यामध्ये मटरी टाकते आहे मी आणि असं वरून असं तेल ते हे करायचं. त्यामुळे काय होतं व्यवस्थित मटरी अशी फुलते. आता बाकीच्या पण मटरी मी अशाच तळून घेणार आहे मस्तपैकी. मीडियम टू लो गॅसवरच सर्व तळून घ्यायचे आहे. फास्ट गॅसवर तळायच्या नाही. फक्त मग फास्ट गॅसवर तळलं तर फक्त बाहेरूनच त्या बरोबर भाजून निघणार आहे. मीडियम टू लो गॅसवर तळल्यावर कुरकुरीत होणार आहे आपल्या मटरी. असं लेअर पडणार आहे आपल्या मटरींना. त्यामुळे मग ती क्रीम बनवणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्रीमच्या नको असतील तर तुम्ही साधा पण मटरी बनवू शकता. तर अशा मी सगळ्या मटरी बनवून घेतल्या आहे आणि ह्या 2 महिन्यापर्यंत टिकू शकता. फक्त पॅकबंद डब्यामध्ये ते ठेवायच्या आहे. तर अशा आपल्या मटरी तयार आहे बनवून. त्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता इतक्या कुरकुरीत आणि खुसखुशीत झाला आहे. तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा आणि लाईक करा.